नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण M1 हा सब्जेक्ट बघत आहोत। M1 म्हणजेच काय, बेसिक मॅथमॅटिक्स। तर हा तुमची कोणतीही ब्रांच असू द्या, तुम्हाला फर्स्ट इयरला फर्स्ट सेमला हा M1 सब्जेक्ट आहे। तर या M1 सब्जेक्ट मध्ये युनिट नंबर 1 आहे अल्जेब्रा आणि त्यामध्ये सब टॉपिक्स आहेत। तर फर्स्ट सब टॉपिक आहे लॉगॅरिथम, सेकंड सब टॉपिक आहे मॅट्रिसेस आणि थर्ड सब टॉपिक आहे पार्शियल फ्रॅक्शन। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लॉगॅरिथम हा टॉपिक बघत आहोत। लॉगॅरिथमिक टॉपिक वरचे ऑलरेडी मी यूट्यूबला 6 व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत, सगळ्यात पहिल्यांदा ते व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला त्यानंतर हा व्हिडिओ बघायला स्टार्ट करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला। तर प्रॉब्लेम नंबर 7, प्रूव्ह दॅट log 1 + 2 + 3 = log 1 + log 2 + log 3 हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे। ठीक आहे, मग प्रूव्ह करून दाखवत असताना आपल्याला एकतर ही कोणती साइड आहे, ही लेफ्ट हँड साइड आहे, राईट, आणि ही कोणती साइड आहे, ही राइट हँड साइड आहे। तर आपल्याला LHS = RHS दाखवायचं आहे। ठीक आहे, मग काय करतो मी, LHS घेतो। ठीक आहे, RHS घेऊन सुद्धा सॉल्व करता येते, LHS घेऊन सुद्धा सॉल्व करता येते। ठीक आहे, LHS घेतो मी, लेफ्ट हँड साइड = log 1 + 2 + 3। ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा log 1 + 2 + 3 किती येणार आहे। log हे 1 + 2 3, 3 + 3 6, म्हणजे log 6 आला। तर ह्या 6 ला मला काय लिहिता येते, 6 = 1 × 2 × 3 लिहिता येते का नाही बघा। 1 × 2 केला तर 2 मिळेल, 2 × 3 केला तर 6 मिळेल। ठीक आहे, मग ह्या 6 च्या ऐवजी मी काय करतो, log 1 × 2 × 3 असं लिहून घेतो, राईट। मग आपल्याला लॉगॅरिथमची एक प्रॉपर्टी माहिती आहे, एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे। कोणता फॉर्म्युला माहिती आहे, जर समजा log m × n असं जर असेल तर त्याला मला काय लिहिता येते, log m + log n असं लिहिता येते, राईट। ही लॉगॅरिथमिकची प्रॉपर्टी आहे। मग या प्रॉपर्टीचा इथं यूज करून आपण बघा, जर 1 × 2 × 3 असं असेल तर इथं m × n जर आहे तर मला log m + n लिहिता येते। तसंच या प्रॉपर्टीचा इथं यूज करूया आपण। मग काय लिहिता येईल मला, काय लिहिता येईल रे, काय लिहिता येईल सांगा, log 1 + log 2 + log 3। ठीक आहे, हेच काय आहे, राइट हँड साइड आहे, log 1 + log 2 + log 3, म्हणजे इक्वल्स टू काय लिहिता येते, RHS। ठीक आहे, LHS लेफ्ट हँड साइड = राइट हँड साइड, हेन्स प्रूव्ह, राइट। तर हे असं तुम्हाला सॉल्व करायचं आहे। असा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला 2 मार्कसाठी येऊ शकतो। ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण। प्रॉब्लेम नंबर 8, सॉल्व द इक्वेशन log x + 6 / log x = 2। ठीक आहे, तर हे आपल्याला काय दिलेला क्वेश्चन आहे। मग काय करणार, या दिलेला क्वेश्चनला बघा, हा log x + 6 / log x = 2। ठीक आहे, मग हे log x काय करूया, या साइडला पाठवूया, log x + 6 = हे 2 जसे तसं हे काय होईल, log x होईल। ठीक आहे, बघा असा एक लॉगॅरिथम मध्ये फॉर्म्युला आहे। कोणता फॉर्म्युला आहे, जर समजा असं जर असेल, m log n असेल तर मला काय लिहिता येते, log n⁻m लिहिता येते असं। ठीक आहे, म्हणजे हे m जो आहे तो n च्या पॉवर मध्ये जातो। सेम तसंच हा जो 2 आहे बघा, या ठिकाणी इथं काय लिहिलेलं आहे, 2 log x लिहिलेला आहे, म्हणजे
लॉग एक्स स्क्वेअर लिहिता येते मला. लॉग एक्स स्क्वेअर म्हणजे हा 2 जो आहे तो एक्सच्या पॉवर मध्ये जातो. ठीक आहे, मग या त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण याला लिहून घेऊया. लॉग एक्स प्लस 6 इक्वल्स टू लॉग एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग इथं इक्वॅलिटी रूलचा यूज करायचा. काय सांगते इक्वॅलिटी रूल? ह्या ठिकाणी लॉग आहे, ह्या ठिकाणी लॉग आहे, तर हे दोन लॉग काय होतात? कॅन्सल होतात. ठीक आहे, बघा हा बेसिक लॉगॅरिथम मधला कन्सेप्ट आहे. जर समजा लॉग m इक्वल्स टू लॉग n असेल तर मला ह्याला काय लिहिता येते? m इक्वल्स टू n लिहिता येते. ठीक आहे, m इक्वल्स टू n लिहिता येते. लॉग लॉग काय होऊन जातात? कॅन्सल होतात. तसंच ह्या ठिकाणी इथला लॉग आणि इथला लॉग कॅन्सल होतो. मग कॅन्सल झाल्यावर काय शिल्लक राहील? तर एक्स प्लस 6 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. मग ह्या एक्स स्क्वेअरला इक्वल्स टूच्या या साईडला ना प्लस आहे तर काय होईल? ते मायनस होईल. एक्स प्लस 6 मायनस एक्स इक्वल्स टू 0. राईट, तर याला काय करूया आपण आता? सिस्टमॅटिक लिहून घेऊया. ठीक आहे, हे मायनस एक्स स्क्वेअर, हा प्लस एक्स आणि हा प्लस 6 इक्वल्स टू 0. ठीक आहे, मायनस न ह्याला मल्टिप्लाय करून घेऊया. एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर हे इक्वेशन मिळालं. ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला -6 आणि -1 असं यायला पाहिजे. फॅक्टर्स पाडायचे याचे. ठीक आहे, तर -6 चे फॅक्टर्स जर पाडायचे असतील तर आपल्याला बघा असे 2 नंबर शोधायचे आहेत. त्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर -6 यायला पाहिजे आणि त्या 2 नंबरचं ऍडिशन जर केलं तर -1 यायला पाहिजे. असे कोणते नंबर आहेत? बघा ह्या ठिकाणी -3 प्लस 2. एकदा आता ह्या 2 नंबरचं -3 गुणाकार करून बघू आणि बेरीज करून बघू. हा, -3 इंटू प्लस 2 म्हणजे प्लस 2 किती येईल रे? -3 इंटू 2 -6 मिळालं. मग हे -3 प्लस 2. ठीक आहे, -3 प्लस 2 हे काय होईल? -1 होईल. म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काय पडले? -3 प्लस 2. ठीक आहे, म्हणजे इथं काय लिहू शकतो मी? x -3 आणि ह्या ठिकाणी x प्लस 2 इक्वल्स टू 0. बघा ह्या ब्रॅकेटनी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून बघा, हेच मिळेल. ठीक आहे, तर हे फॅक्टर्स आपण पाडलेले आहेत. मग x इक्वल्स टू मग काय मिळेल ह्या ठिकाणी? हा, x -3 इक्वल्स टू 0. म्हणजे x इक्वल्स टू काय मिळेल रे? हे -3 इक्वल्स टू च्या त्या साईडला जर गेला तर काय मिळेल? +3 मिळेल. म्हणजे x इक्वल्स टू +3 आणि ह्या ठिकाणी x प्लस 2 इक्वल्स टू 0. म्हणजे x इक्वल्स टू हा +2 इक्वल्स टू च्या त्या साईडला गेला तर -2. म्हणजे x च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. x इक्वल्स टू 3, x इक्वल्स टू -2. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, जे लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी आहेत, जे लॉगॅरिथमिकचे फॉर्म्युले आहेत, जे छोटे छोटे फॉर्म्युले आहेत त्यांचा यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळं लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी सगळ्या एकदा व्यवस्थित रिवाइज करा, मग त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कधीही कोणती प्रॉपर्टी वापरावं लागेल हे सांगता येईल का? नाही. ठीक आहे, प्रॉब्लेम नुसार आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. त्याच्यामुळं सर्व प्रॉपर्टीज लॉगॅरिथमचे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम तुम्ही नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या. त्यासाठी मी थोडंसं साईडला झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला बोर्ड पूर्ण क्लिअर दिसेल. राईट, चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम नंबर 9. सॉल्व टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इक्वल्स टू क्वेश्चन मार्क दिलेला आहे. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. log 2 plus x to the base e minus log 2 minus x to the base e equals to 1. ठीक आहे, हा दिलेला क्वेश्चन आहे. राईट, मग आता आपल्याला ह्या जो काही क्वेश्चन दिलेला आहे तर ह्या क्वेश्चनला बघितल्यानंतर काय समजते रे बाळांनो आपल्याला? बघा या ठिकाणी log m मायनस log n ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करता येते. त्या प्रॉपर्टीचा आपल्याला यूज करता येतो. ठीक आहे, मग काय प्रॉपर्टी आहे? जर समजा log m मायनस log
n असं जर असेल तर मला काय लिहिता येते, लॉग m/n असं लिहिता येते. ह्या ठिकाणी बेस दिलेला आहे, मी ह्या ठिकाणी बेस घेऊ शकतो, राईट. इथं सुद्धा बेस येईल. ठीक आहे, जसं बेस असेल तर घ्यायचा, नसेल तर घ्यायची गरज नाही, राईट. हा, मग आता त्या प्रॉपर्टीचा इथं यूज करा आणि मला आन्सर सांगा काय येते. ठीक आहे, मग मी याला आता हे आपण गिवन म्हणून लिहून घेतलं, राईट. मग काय करता येते ह्याला, देअरफॉर लॉग बघा, हे 2 प्लस एक्स अपॉन हे 2 मायनस एक्स, ठीक आहे, टू द बेस ई इक्वल्स टू 1. ठीक आहे, मग हे फॉर्म मिळालं. हे फॉर्म, हा फॉर्म जो मिळालेला आहे हा कोणता फॉर्म आहे, ठीक आहे, हा आहे लॉगॅरिथमिक फॉर्म, राईट. मग लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड जो फॉर्म्युला आहे तो x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a. ठीक आहे, मग मी काय करतो, ही लॉगची टर्म अगोदर आणि हा x नंतर लिहून घेतो. ठीक आहे, कुठं लिहून घ्यायचं, या ठिकाणी लिहायचं, लॉग y टू द बेस a इक्वल्स टू x. मग हे दोन कंपेअर करायचे, a ची व्हॅल्यू काढायचं, y ची व्हॅल्यू काढायचं, x ची व्हॅल्यू काढायचं. ठीक आहे, सांगा मग मला काय व्हॅल्यू येतील. ठीक आहे, काय व्हॅल्यू येतील, a ची व्हॅल्यू येईल, a बेसच्या ठिकाणी आहे, इथं बेस काय आहे e, म्हणजे a ची व्हॅल्यू e मिळाली. आणि y ची व्हॅल्यू काय मिळेल, y इक्वल्स टू 2 प्लस एक्स अपॉन 2 मायनस एक्स. ठीक आहे, आणि x ची व्हॅल्यू काय मिळाली, x ची व्हॅल्यू 1 मिळाली, राईट. मग आता नेक्स्ट काय करायचं रे, काय माहिती आहे तुम्हाला, आता हे आपण कंपेअर करून a ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू काढलेली आहे. मग ह्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म y इक्वल्स टू a रेस टू x. ठीक आहे, मग y ची व्हॅल्यू बोर्डवरती बघून सांगा मला काय येते, y ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू येते 2 प्लस एक्स अपॉन 2 मायनस एक्स इक्वल्स टू, a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आहे e रेस टू x म्हणजे काय 1. ठीक आहे, e रेस टू 1 म्हणजे 1च मिळेल, राईट. मग हे 2 प्लस एक्स अपॉन 2 मायनस एक्स इक्वल्स टू e रेस टू 1 म्हणजे eच येईल. e च्या डोक्यावर 1 लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय, काही फरक पडणार आहे का, काहीही फरक पडणार नाही, राईट. मग हे नेक्स्ट सॉल्व्ह करून घ्यायला आता, हा बघा सॉल्व्ह करा. काय करूया, हे 2 मायनस एक्स इथे डिवाइड मध्ये आहे, या साईडला नेऊ मल्टिप्लाय मध्ये जाईल, म्हणजे हे 2 प्लस एक्स इक्वल्स टू ई इन ब्रॅकेट 2 मायनस एक्स. ठीक आहे, मग ह्या ई न काय करायचं, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं, ई न काय करायचं, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, 2 प्लस एक्स ई इंटू 2e, ई इंटू एक्स हे मायनस साईन म्हणजे हे ई एक्स. ठीक आहे, बघा हे ई एक्स या साईडला आणा, हा एक्स हा मायनस आहे, या साईडला आलं तर काय होईल, प्लस होईल. हे 2e, ठीक आहे, 2e आणि हा 2 जो आहे प्लस आहे इथं, मग या साईडला आला तर काय होईल, तो मायनस होईल. मग ह्या दोघांमधनं कॉमन काय निघते रे, एक्स कॉमन निघते, तर काय नाही म्हणजे काय शिल्लक राहिलं 1 आणि इथं काय शिल्लक राहील e. ठीक आहे, इक्वल्स टू ह्या दोघांमधनं कॉमन काय निघते 2. ठीक आहे, काय शिल्लक राहिलं e आणि इथं 2 कॉमन काढलो काहीच नाही म्हणजे काय शिल्लक राहील 1 राहील, राईट. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, x ची व्हॅल्यू काढायची आहे, राईट. मग x ची व्हॅल्यू जर काढायचं असेल तर हे 2e मायनस 1. ठीक आहे, हा ब्रॅकेट इथं x च्या मल्टिप्लाय मध्ये आहे, इक्वल्स टू च्या त्या साईडला जर पाठवला आपण तर तो डिवाइड मध्ये जाईल म्हणजे 1 प्लस e, राईट. तर हे मिळाली आपल्याला x ची व्हॅल्यू अँड दिस इज युअर फायनल आन्सर, राईट. प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला x ची व्हॅल्यूज काढायला सांगितलेली होती. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, राईट. तर
हे आहेत लॉगॅरिथमचे बेसिक कन्सेप्ट वरचे प्रॉब्लेम्स। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा M1 सब्जेक्ट रेग्युलर असेल किंवा बॅकलॉग असेल तर आपण एक स्पेशल बॅच सुरू केलेली आहे आणि ती बॅच अतिशय कमी फीस मध्ये फक्त 999 रुपये मध्ये बॅच ठेवलेली आहे। त्या बॅचचं पूर्ण इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि त्यानंतर आपला ऑनलाईन क्लास मेड फॉर पॉलिटेक्निक ह्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे। ठीक आहे, या तिन्ही लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि जो क्लासच्या ॲपची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून आपला क्लासचा ॲप डाउनलोड करून घ्या। त्यामध्ये तुम्हाला M1 स्पेशल बॅकलॉग बॅचचा कोर्स बघायला मिळेल आणि अतिशय कमी फीस मध्ये फक्त 999 रुपये मध्ये पूर्ण कोर्स तुम्हाला हा M1 चा मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, असेच तुम्हाला YouTube वरती मी शिकवत जाईल। YouTube वरती पूर्ण सिलेबस जो मॅक्झिमम सिलेबस मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल, पण YouTube वर जे शिकवलेले आहेत ते प्रॉब्लेम्स कमी असतील आणि जर तुम्ही समजा कोर्स परचेस केलं तर त्यामध्ये तुम्हाला सर्व टाईपचे मॅक्झिमम प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत आणि जो तुमचा पेपर येतो मी जेवढं शिकवणार आहे त्यामधनच तुमचा पेपर येणार आहे। ठीक आहे, तर काही विद्यार्थी म्हणत आहेत सर मला स्कोर करायचं नाही, फक्त पास व्हायचं आहे। ठीक आहे, ज्यांना पास व्हायचं आहे त्यांनी पास होऊ शकता, ज्यांना स्कोर करायचं आहे त्यांनी स्कोर करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, पास व्हायचं डोक्यातून काढून टाका। ठीक आहे, कारण पास तर आता नॉर्मली कोणीही पास होऊ शकते। ठीक आहे, पास होण्याचं एवढं काही हार्ड नाही। ठीक आहे, स्कोर करायचा प्रयत्न करा, आउट ऑफ मार्क घ्यायचे प्रयत्न करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।